या चौचा समरसू म्हणून या जीव आत्मा परियेसू, या चारियेचा समरस तवा जीव परियेसू. सूक्ष्म देह प्रकाशू, सूक्ष्म बोली जे याते. जसं स्थूल आपण एकमेकाला पाहतो, हे स्थूल देह आहे. त्या स्थूल देहात आपण एकमेकाला पाहतो, बोलतो, ऐकतो सगळं. आणि सूक्ष्म सूक्ष्म हा जीव आहे, तो एक देह आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, चार देह. या चहूचा जो जो ऐकिला आत्मा दाना, वहिला हा स्थूळ सांगितला तुझं प्रतीक. दुधा स्थिती प्रलय या तिधाची जो जो दृष्टांत चतुर्थ, उन्मनीशी सर्व सर्व विलया स्वय सिंधू पण. दया ते विधान बोली जे परी माया रूप नमी जे. मग ज्ञान भक्ती स्वीकारी जे, ज्ञान भक्ती स्वीकारी जे साधन अंती. आखरी ज्ञान भक्ती स्वीकारी जे हे अंती साधन ज्ञान. ज्ञानाची भक्ती अशी करा का जेणेकरून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. या जीवनात आपल्याला ज्ञान प्राप्त होईल अशी भक्ती करा. नाही तर बाकी शक्तीत आहेत आपल्यातले. पूर्वी जन्माचं जेवढं संचित आहे हे तर चालूनच राहिलं, मग याच्यातच निपटवायचं का नाही. आपल्याला पुढची तयारी करायची आहे का, या आत्म्याले त्या परमात्म्याच्या ठिकाणी नेण्याची शक्ती कशी, कसं जाता येईल आणि कसं आठवता येईल त्याला. त्या अनुसयेनं कसा, अनुसयेची अनुसयी मंजुळवाणी पडता निर्गुणाच्या कामी. मन बुद्धी चित्तातुने तिने गाईले भजन भजन. पाहिला निर्गुण निर्गुण पाहिला निर्गुण निर्गुण पाहिला निर्गुण निर्गुण. अनुसयी मंजुळवाणी